डायबिटीस बघितलं तर तसा एक सायलेंट आजार आहे. म्हणजे लोकांना कळूनच येत नाही की डायबिटीस झालेला आहे. पण त्यातलं आम्ही जे ऑब्झर्व केलेलं आहे त्यानुसार सगळ्यात पहिलं जे सिम्पटम दिसतं काही जणांमध्ये, डायबिटीस डेव्हलप व्हायला कोणतंही एक कारणीभूत नसतं, तर असे कित्येक कारणं एकत्रितपणे काम करत असतात. कोविडनंतर बघतोय की आपल्या इथे डायबिटीसची एक सुनामीच आली. खूप ह्याच्यामध्ये प्रमाण वाढत गेलेलं आहे. नुसतंच डायबिटीस नाही तर डायबिटीसमुळं मेंटल हेल्थ कंडिशन्सही लोकांमध्ये फॉर्म होत चाललेले आहेत. सो डायबिटीज आणि मेंटल हेल्थचं असं काय कनेक्शन आहे किंवा त्याचाही तो एक परिणाम होतो का? म्हणजे ज्यांनाही डायबिटीस आहे अशा लोकांना 17% चान्सेस वाढलेले असतात की त्यांना डिप्रेशन डेव्हलप होऊ शकतं, आणि ज्यांना डिप्रेशन आहे अशा लोकांना 45% शक्यता वाढलेली असते की त्यांना डायबिटीस डेव्हलप होऊ शकतो. असे खूप मिसकन्सेप्शन्स आहेत की फक्त गोड खाल्ल्यानेच डायबिटीज होतं किंवा गोड जास्ती खाऊ नये. जसं जसं वजन वाढत जातं तसं त्यांच्या चान्सेस वाढतात की त्यांना डायबिटीस डेव्हलप होऊ शकतो. भारतामध्ये सध्या 10 करोडपेक्षा जास्त डायबिटीसचे रुग्ण आहेत आणि 13 करोडपेक्षा जास्त प्री डायबिटीसचे रुग्ण आहेत, आणि ही संख्या पुढच्या 2031 पर्यंत ही दुपटीहून जास्त होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळंच भारताला डायबिटीसची जागतिक राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे ICMRने. माय गॉड, दिस इज समथिंग शॉकिंग. येस, पूर्ण जगभरात जवळपास 31 कोटींपेक्षा जास्त पेशंट आहेत. माय गॉड. सो हे खरंच शक्य आहे का डायबिटीज रिव्हर्सल, आणि तुम्ही ही जर्नी कसं केली? आय मीन डायबिटीस रिव्हर्सल नक्कीच पॉसिबल आहे, आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल मी आहे. मी जवळपास मी सांगितलं तुम्हाला, मी 7 वर्ष डायबिटीसच्या मेडिसिन घेतल्या आणि मागच्या 4 वर्षात एकही डायबिटीसची मेडिसिन घेतलेली नाही आहे. पहिल्या 3 महिन्याच्या आत माझ्या शुगर लेवल ॲब्सोल्युटली नॉर्मल झाल्या, आणि त्याच्या पुढच्या 3 महिन्यामध्ये सगळे मेडिसिन्स माझे बंद झाले. मला 6 टॅबलेट सुरू होते आणि 6च्या 6 टॅबलेट माझ्या पहिल्या 6 महिन्यातच पूर्ण बंद झाल्या. आम्ही आत्ता जगभरातल्या जवळपास हजारोपेक्षा जास्त लोकांना त्यांचा शुगर लेवल मॅनेज करायला, डायबिटीस मॅनेज करायला, डायबिटीस रिव्हर्स करायला मदत केलेली आहे. वयाच्या 31व्या वर्षी मला डायबिटीस डिटेक्ट झालेला. मग जसं की डायबिटीस डिटेक्ट झाला की आपण सगळेजण मेडिसिन सुरू करतो. परत इकडून तिकडून काहीतरी ऐकलेलं असतं, काहीतरी डाएटचे विषय ऐकतो, कोणीतरी काहीतरी सांगतं आणि ते करायला लागतो. तसं सगळं मी सुरुवात केली. 7 वर्ष माझ्या शुगर लेवल वाढतच गेल्या आणि माझे मेडिसिन्सच्या लेवलही वाढत गेल्या. मात्र आश्चर्यकारकपणे मागच्या 4 वर्षात मी एकही डायबिटीसची मेडिसिन घेतलेली नाही आहे आणि माझे शुगर लेवल ॲब्सोल्युटली नॉर्मल आहेत. हा जो HbA1c म्हणजे डायबिटीस रिव्हर्सचा जो जर्नी आहे तो मला कसा शक्य झाला आणि तो तुम्हा सगळ्यांना कसा शक्य होईल, हे सगळं तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच ह्या ग्रो मोशन चॅनेलवरून मी हे तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. सो डॉक्टर माने, डायबिटीज किंवा मधुमेह ही कंडिशन एक्झॅक्टली काय असते? डायबिटीसचे बेसिकली 2 प्रकार असतात, एक टाईप 1 आणि टाईप 2. आपण जे काही बोलणार आहे इथं ते टाईप 2 विषयीच बोलणार आहे, कारण आता सध्या जे सगळ्यात जास्त रुग्ण जे आहेत या जगभरात ते टाईप 2चे पेशंट्स आहेत. आणि टाईप 2 म्हणजेच आपण जे जेवण केल्यानंतर आपल्या ब्लडमध्ये ज्या शुगरचं प्रमाण वाढतं आणि त्या शुगर कंट्रोल करण्यासाठी आपल्या पॅनक्रियाजमधून इन्सुलिन नावाचा एक हार्मोन सिक्रेट होतो, आणि ते इन्सुलिनचं काम असतं की आपल्या ब्लडमधल्या शुगरला आपल्या लिव्हरमध्ये आणि मसल्समध्ये पोचवायचं. मात्र टाईप 2 डायबिटिक पेशंट्समध्ये हे इन्सुलिन आपल्या ब्लडमधल्या शुगरला मसल्समध्ये आणि लिव्हरमध्ये पोचवूच शकत नाही. आणि त्याचं बेसिक रिझन हे असतं की आपल्या लिव्हर, मसल आणि इतर ऑर्गन्सच्या टिश्यूजमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स नावाचा एक प्रॉब्लेम क्रिएट झालेला असतो. इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजेच एक इन्सुलिन रिसेप्टर सिग्नल असतो, ते सिग्नल डॅमेज झालेला असतो आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रिसेप्टरचा, आणि त्याच्यामुळंच मग आपल्या ब्लडमधल्या शुगर लेवल वाढायला लागतात, आणि त्यालाच आपण टाईप 2 डायबिटिक म्हणतो. आणि त्यालाच दुसऱ्या लँग्वेजमध्ये आपण म्हणू शकतो की इन्सुलिन रेजिस्टन्सवाला डायबिटीस. ओके. सो तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही टोटली डायबिटीज रिव्हर्स केलंय, दॅट इज समथिंग लाईक इट विल सीम इम्पॉसिबल. सो हे खरंच शक्य आहे का डायबिटीज रिव्हर्सल, आणि तुम्ही ही जर्नी कसं केली? आय मीन डायबिटीस रिव्हर्सल नक्कीच पॉसिबल आहे, आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल मी आहे.
मी जवळपास मी जसं सांगितलं तुम्हाला, मी 7 वर्ष डायबिटीसच्या मेडिसिन घेतल्या आणि मागच्या 4 वर्षात एकही डायबिटीसची मेडिसिन घेतलेली नाहीये. आणि माझ्या या जर्नीमधून प्रेरणा घेऊन किंवा त्या नॉलेजचा उपयोग करून किंवा आमची जी टीम फिटमॉप्स आहे, त्याच्या मदतीनं जगभरातल्या हजारो लोकांना आम्ही डायबिटीस रिव्हर्सल करायला मदत केलेली आहे. कित्येक लोकं HbA1c 15 वरून 6 पर्यंत पोहोचलेले आहेत. बापरे! विदिन 3 to 4 मंथ्स. म्हणजे हे पॉसिबल आहे. पण त्याच्यासाठी एका सायंटिफिक अप्रोचची गरज असते आणि बरोबर. तो सायंटिफिक अप्रोच काय आहे, ह्याच्याविषयीच आपण बोलूया आता. डायबिटीज आणि मधुमेह ही कंडिशन ही फारच सध्या कॉमन होत चालली आहे सगळीकडे. असं तुम्हाला वाटतं का? ICMRचा एक रिपोर्ट आहे 2023चा, म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा जो 2023चा रिपोर्ट आहे, त्याच्यानुसार भारतामध्ये सध्या 10 करोडपेक्षा जास्त डायबिटीसचे रुग्ण आहेत आणि 13 करोडपेक्षा जास्त प्री डायबिटीसचे रुग्ण आहेत. आणि ही संख्या पुढच्या 2031 पर्यंत ही दुपटीहून जास्त होण्याची शक्यता आहे. म्हणजे याचंच म्हणजे तुम्हाला समजेल यातून, की भारताच्या फिटनेस लेव्हल काय आहे. भारताची लोकं आत्ता अगदी. फिटनेससाठी काय करतायत ह्याच्यातून आपल्याला म्हणजे दिसून येतंय. आणि त्याच्यात जी कारणं नोंदवली गेलेली आहेत, डायबिटीसचे एवढे रुग्ण वाढण्यामागची, त्याचं बेसिक रिझन हे सांगितलेलं आहे, की पाश्चिमात्य संस्कृतीचा स्वीकार. वेस्टर्न कल्चर आपण जसं स्वीकारत चाललेलो आहे, तसं म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघतोय पिझ्झा, बर्गर खाण्याचं प्रमाण किंवा बरोबर. प्रोसेस फूड खाण्याचं प्रमाण, ह्याच्यातून आपल्या लोकांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मसल मास त्यांचं कमी होत चाललेलं आहे. ते त्यांच्या लाईफस्टाईल बिघडत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं हे डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. अच्छा. पण मग ओळखायचं कसं एखाद्याने, की त्याला आता डायबिटीज आहे किंवा काय, कधी टेस्ट करायची आहे? काय सिम्प्टम्स आहेत स्पेसिफिक? डायबिटीस बघितलं तर तसा एक सायलेंट आजार आहे. म्हणजे लोकांना कळूनच येत नाही की डायबिटीस झालेला आहे. पण त्यातलं आम्ही जे ऑब्झर्व्ह केलेलं आहे त्यानुसार सगळ्यात पहिलं जे सिम्प्टम दिसतं काही जणांमध्ये, ते हे की अचानकपणे अनइंटेन्शनल वेट लॉस व्हायला लागतो. आणि तो वेट लॉस हा मसल लॉसमध्ये असतो. त्यांचं फॅट पर्सेंटेज कमी होत नाहीये तिथे, पण त्यांचा मसल मास कमी व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे त्यांचा वेट लॉस अचानकपणे व्हायला लागतो आणि ते फिजिशियनकडे जातात. फिजिशियन त्यांना मग ब्लड टेस्ट करायला लावतात आणि त्याच्यामध्ये त्यांना डायबिटीस डेव्हलप झाला हे दिसून येतं. त्याच्या व्यतिरिक्त अजूनही आहेत, जसं की फटीग. म्हणजे कंटिन्युअसली त्यांना म्हणजे एक तर लॅक ऑफ फोकस तयार होतो. त्यांना काम करण्याची इच्छाच नसते किंवा फटीग तयार व्हायला लागतो. म्हणजे थकवा तयार होणे. थोडंही काम केलं की लगेच थकून जातात. अशा प्रकारच्या ज्यावेळी कंडिशन्स तयार होतात, त्यावेळी मग त्यांनी डेफिनेटली ब्लड टेस्ट करून डायबिटीस डेव्हलप झालाय का हे चेक करून घेतलं पाहिजे, त्यांच्या शुगर लेव्हल चेक करून. अच्छा. आणि हे यंगस्टर्समध्ये खूप सध्या येस, येस, येस. पॉसिबल आहे. म्हणजे आम्ही बघतो आता सध्या की आमच्याकडे जे येतात बरेचसे पेशंट्स, तर त्यातले 22-23 वर्षाची मुलं पण आहेत, ज्यांना बापरे! डायबिटीज डिटेक्ट झालेला आहे आणि डायबिटीसमुळं होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सही अशा युवकांमध्ये आता दिसायला लागलेले आहेत. अच्छा. म्हणजे आता इथून पुढं हे सगळं डिफिकल्टच होत जाणार आहे आणि त्याच्यामुळंच भारताला डायबिटीसची जागतिक राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे ICMRने. माय गॉड! दिस इज समथिंग शॉकिंग. येस. जसं तुम्ही म्हणालात, की तुम्ही पूर्णपणे डायबिटीज रिव्हर्स केलंय. सो त्यासाठी तुम्ही काय असे खास प्रयत्न केले? 2020 मध्ये मार्च 2020 मध्ये आपल्या इथं कोविडची वेव्ह आलेली बरोबर. आणि बेसिकली मी एक डेंटल सर्जन आहे आणि मला पेशंटच्या खूप अप्रॉक्सिमेटमध्ये काम करावं लागतं ओके. आणि पेशंटच्या एवढ्या जवळ जाऊन काम करणे, कोविडची वेव्ह आणि माझा HbA1c शुगर लेवल जवळपास 9.5 पर्यंत पोहोचलेला आहे. तर हे सगळं म्हणजे खूप डेंजरस आहे. याच्यामध्ये शुगर लेवल तुमच्या वाढल्या असतील आणि तुम्हाला जर कोविडचं इन्फेक्शन झालं, तर ते नक्कीच धोकादायक आहे. मग मी खरंच सिरियसली विचार केला, की आपल्याला कुठेतरी आता सीरियस एफर्ट्स टाकावे लागतील, ज्याच्यामध्ये खरंच सायंटिफिक अप्रोच असला पाहिजे. आणि मग मी न्यूट्रिशनविषयी अभ्यास करायला सुरुवात केली. फिटनेस रिलेटेड टू मेटाबॉलिक वरती अभ्यास सुरू केला आणि बऱ्याचशा फॉरेन ऑथर्सची पुस्तकं वाचली आणि मला अकॅडमिक्समध्ये माझ्या मेडिकल स्टडीजमध्ये तसंही पॅथॉलॉजी, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, फार्मॅकॉलॉजी हे सगळे सब्जेक्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे मला न्यूट्रिशनचा अभ्यास करणं एवढं काही डिफिकल्ट झालं नाही. आणि त्याच्यातून मग मी जो अभ्यास केला आणि माझ्या स्वतःवरती ते सगळे प्रयत्न सुरू केले. त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी 85 किलो माझं वजन होतं. तिथपासून
मी 62.5 पर्यंत 62 किलोच्या आसपास आलो. 23 किलो वजन कमी केलं आणि ह्या बापरे! 23 किलो वजन करण्याची गरजच पडली नाही मला. त्याच्या अगोदरच पहिल्या 3 महिन्याच्या आत माझ्या शुगर लेव्हल ॲब्सोल्युटली नॉर्मल झाल्या आणि त्याच्या पुढच्या 3 महिन्यामध्ये सगळे मेडिसिन्स माझे बंद झाले. मला 6 टॅबलेट्स सुरू होत्या आणि 6च्या 6 टॅबलेट माझ्या पहिल्या 6 महिन्यातच पूर्ण बंद झाल्या आणि मागच्या 4 वर्षात एकही टॅबलेट घेतलेली नाहीये शुगरची. तरीही माझा HbA1c 5.5 ते 6च्या दरम्यानच व्हेरी करत असतो. ह्याचं एक बेसिक सायंटिफिक रिझन आहे. ते रिझन असं की एका रिसर्चनुसार आपल्या शरीरातली चरबी म्हणजे बॉडी फॅट पर्सेंटेज जर आपण 11% कमी केलं, तर आपला इन्सुलिन रेझिस्टन्स जवळपास 50% कमी होऊ शकतो. हे इन्सुलिन रेझिस्टन्स जो टाइप 2 डायबिटीजचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि जर आपण आपला इन्सुलिन रेझिस्टन्स 50% कमी करू शकलो, तर आपल्या मेडिसिन्सचे डोसेस 50% किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात कमी होऊ शकतात. त्यामुळं अच्छा. जसे मी माझं वजन कमी करायला सुरुवात केली, माझ्या शुगर लेव्हल नॉर्मल व्हायला लागल्या. परंतु एक डायबिटिक व्यक्तीनं त्याचं वजन कमी करणं आणि एका नॉन डायबिटिक व्यक्तीनं वजन कमी करणं हो. ह्याच्यामध्ये डेफिनेटली एक डिफरन्स आहे. तो जो डिफरन्स आहे, त्याचं जे सायन्स आहे, ते सायन्स जाणून घेणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर मी माझं वजन 62.5 वरून आता सध्या आजचं वजन माझं आहे 74. मी जवळपास 12 किलोंनी मागच्या 2 वर्षामध्ये माझं वजन वाढवलेलं आहे आणि त्या 12 किलोमध्ये जवळपास 9 ते 10 किलो मसल मास आहे. अच्छा. आणि मसल हा आपला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मेटाबॉलिक ऑर्गन आहे. मेटाबॉलिक ऑर्गन म्हणजेच आपल्या शुगर लेव्हल मॅनेज करणारा ऑर्गन आहे. आणि ओके. डायबिटीज ही एक मेटाबॉलिक कंडिशन आहे. त्यामुळे तुम्ही जर मसल गेन करत असाल, तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या डायबिटीज रिव्हर्स करणार आहे. बरोबर. सो फिटनेस ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल ओव्हर हिअर येस जसं मॅम. तुम्ही म्हणालात. येस. तर कसं म्हणजे एखाद्या व्यक्तीने ज्याला डायबिटिक ही कंडिशन असेल, तर त्याने कशा प्रकारे व्यायाम करावं किंवा काय तुम्ही त्याच्यासाठी सल्ला द्याल? बघा आपल्याला 2 गोल असतात. एक फिटनेसचे 2 गोल असतात. बेसिक 2 गोल आहेत. ज्याच्यामध्ये एकतर एखाद्याला वेट लॉस करावा लागतो किंवा तो खूप अशक्त असेल तर त्याला मसल गेन करायचं आहे. हं. पण ज्यावेळी वेट लॉस करतोय त्यावेळी तो फॅट स्पेसिफिक वेट लॉस आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. आपलं शरीर हे आपला मेंदूने बनले आपला मेंदू आहे, लिव्हर आहे, लंग्स आहेत, किडनी आहे, बरेचसे ऑर्गन्स आहेत, मसल्स आहेत, ब्लड आहे, पाणी आहे. ह्या सगळ्यांचं वजन आपल्याला कमी करायचं आहे का? नाही. नाही. आपल्याला फक्त आणि फक्त फॅटचं वजन कमी करायचं आहे. मग ते फॅटचं वजन कमी करण्यासाठी तुम्ही ते एवढं स्पेसिफिक कसं राहणार? तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यातही डायबिटिक व्यक्तीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की तुमचा हा जो जर्नी आहे खूप सिंपल असला पाहिजे. खूप साधा असला पाहिजे. खूप काहीतरी हार्श स्वतःवरती प्रयत्न नाही केले पाहिजे. आपल्या घरचं जेवण जे सगळ्यात हेल्दी फूड म्हणू शकतो, अशा प्रकारचं घरचं जेवण आणि व्यायाम याच्या आधारावरती तुम्ही तुमचा वेट लॉस करू शकता. मात्र वेट लॉस करताना आपले गोल असे ठेवायचे नाहीयेत, की मी एका महिन्यात 5-5, 6-6, 10-10 किलो वजन कमी करून बसेन. बरोबर. दर 10 दिवसाला 500 ग्रॅम जरी वजन कमी केलं डायबिटिक व्यक्तीने, तरी ते हेल्दी आहे आणि अशाच प्रकारचा वेट लॉस हा सस्टेनेबल असतो. अशाच प्रकारची जर्नी ही सस्टेनेबल असते. लाँग टर्म म्हणजे जी. येस, बरोबर. येस. आणि त्यामुळंच काही प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजेत त्यांनी? काही असं त्रास होऊ शकतो का? जसं तुम्ही म्हणाल येस, येस, ड्रास्टिक वेट लॉस जर केलं, तर काय त्रास होऊ शकतो? येस. बऱ्याच वेळा काय होतं वेट लॉस म्हणजे कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं त्याच्यातून मोटिव्हेट होतात लोकं आणि वेट लॉसची जर्नी स्टार्ट करतात आणि ज्यावेळी स्टार्ट करतात त्यावेळी त्यांचं मोटिव्हेशन लेव्हल एवढा जास्त असतात की ते कोणत्याही लेव्हलला जाऊन स्वतःच्या बॉडीला डॅमेज होईल इथपर्यंतचा ते प्रयत्न करू शकतात. म्हणजे ते जो असे बरेचसे प्रकार आले त्याच्यामध्ये मग इंटरमिटेंट फास्टिंग अशा प्रकारचे डाएट प्लॅन एका डायबिटिक व्यक्तीसाठी वर्क करूच शकत नाहीत. नाही. हं. कारण डायबिटिक व्यक्ती दिवसातून 1 किंवा 2 किंवा 3 वेळा मेडिसिन्स घेतोय, त्याच्या शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी आणि जर तो एकदाच खात असेल, तर त्याला हायपोग्लायसिमियासारखी एक ॲक्यूट मेडिकल कंडिशन फॉर्म होऊ शकते. हायपोग्लायसिमियाचा सगळ्यात मोठा म्हणजे लक्षण हे आहे, की एखादा कोमा पण होऊ शकतो. म्हणजे हॉस्पिटलाइज व्हावं लागू शकतं. तर आपल्याला फिट बनण्यासाठी आपल्याला वेट लॉस करायचं आहे. आपल्याला अनफिट बनायचं नाहीये वेट लॉस करून. त्यामुळं आपला वेट लॉस हा खूप सिंपल ठेवायचा आहे. काहीतरी हार्श
कुठून तरी काहीतरी ऐकलेलं असतं, त्याच्यातून प्रयत्न नाही सुरू करायचे. आपल्याला जेवणातल्या सगळ्या घटकांची गरज असते. जसं की जेवणामध्ये कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, फायबर्स असतात, मल्टीव्हिटॅमिन्स असतात, अँटीऑक्सिडंट्स असतात. त्या सगळ्यांनी बॅलन्स्ड असा आपला डायट असला पाहिजे आणि त्याच्यात एक थोडंसंच एक कॅलरी डेफिशिएट तयार करून आपण आपला वेट लॉस करू शकतो. मात्र ओके. लोकं काय करतात, की खूप कमी खायला लागतात आणि त्याच्यातून वेट लॉस करायचा प्रयत्न करतात. मात्र जर डायबिटिक व्यक्ती असेल, तर त्याला डेफिनेटली डॅमेज होऊ शकतो. मी फलाहारबद्दल खूप ऐकून आहे. तर फलाहार एक्झॅक्टली काय असतो आणि तो कितपत इफेक्टिव्ह आहे? चांगला क्वेश्चन आहे हा ॲक्चुअली. मी याच्याविषयी एक एक्झाम्पल सांगेल तुम्हाला. माझा एक मित्र आहे, त्याला ग्रेड 2 फॅटी लिव्हर आहे आणि ग्रेड 2 फॅटी लिव्हर आहे म्हणून तो एका आश्रमामध्ये गेला, सो कॉल्ड आश्रम. तिथं त्याला सांगितलं, की तुमचं ग्रेड 2 फॅटी लिव्हर आम्ही रिव्हर्स करून देऊ आणि तिथं तो 10 दिवस राहिला. सगळ्या 5 स्टार फॅसिलिटीज होत्या त्या आश्रमाच्या. तिथं राहिला. त्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवढंही जेवण होतं त्यात फक्त त्याला फळं खायला दिली आणि थोडाफार व्यायाम आणि त्याच्यातून त्याला सांगितलं, की तुमचं आपण फॅटी लिव्हर रिव्हर्स करूया. त्याचं थोडंफार वेटही कमी झालं आणि जेव्हा तो घरी आला परत आणि जेव्हा त्यांनी सोनोग्राफी रिपोर्ट चेक केला परत, तर त्याचं फॅटी लिव्हर ग्रेड 2 वरून ग्रेड 3 वरती शिफ्ट झालेला. अरे बापरे! असं का पण आणि असं झालं? त्याचं बेसिक रिझन हे आहे, की फॅटी लिव्हर म्हणजे काय हे पहिलं समजून घेऊया आपण. फॅटी लिव्हर म्हणजे आपल्या लिव्हरचे जे सगळ्यात महत्त्वाचे सेल्स आहेत, हिपॅटोसाइट सेल्स, त्याची जागा जेव्हा फॅट सेल्स घ्यायला लागतात आणि आपल्या लिव्हरच्या टोटल वजनाच्या 5% जास्त वजन हे फॅटचं बनतं, तेव्हा त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. त्याला ग्रेड 1 म्हणतात आणि जेव्हा ते 33 पेक्षा जास्त होतं त्याला ग्रेड 2 म्हणतात आणि 66% पेक्षा जास्त वजन फॅटचं होतं लिव्हरचं, तर त्याला ग्रेड 3 म्हणतात. तर माझा मित्र हा ग्रेड 2 वाला होता आणि तो ग्रेड 3 वरती शिफ्ट झाला आणि बापरे! त्याचं कारण हे झालं, की आपण जी फळं खातो, त्या फळांमध्ये असलेलं फ्रुक्टोज आहे, त्या फ्रुक्टोजची पूर्ण मेटाबॉलिझम ही आपल्या लिव्हरमध्ये पार पडत असते आणि जेव्हा आपण खूप अतिरिक्त प्रमाणात फळं खायला लागतो, तेव्हा ह्या फ्रुक्टोजच्या मेटाबॉलिझमचा जो लोड आहे, आपलं लिव्हर सहन करू शकत नाही आणि मग हे फ्रुक्टोज हे फॅटमध्ये कन्व्हर्ट व्हायला लागतं आणि हे फॅट सगळं आपल्या लिव्हरच्या हेपॅटोसाइट सेल्सची जागा घ्यायला लागतं आणि मग आपल्याला फॅटी लिव्हर डेव्हलप होतो. अरे बापरे! तर त्याच्या बाबतीतही हेच घडलं, की त्याला म्हणजे फक्त फळं खायला दिली आणि त्याच्यातून त्याचा ग्रेड 2 वरून ग्रेड 3 वरती शिफ्ट झाला तो फॅटी लिव्हर. यासाठीच जे आपण आपले फिटनेस कोचेस आपण हायर करतो, सिलेक्ट करतो, त्या फिटनेस कोचला, त्या समोरच्या व्यक्तीला खरंच तुमच्या आजाराविषयी नॉलेज आहे का, हे बघणं गरजेचं आहे. लोकं डायबिटीज कंट्रोलमध्ये आणण्यासाठी एखादा फिटनेस कोच हायर करतात. त्या फिटनेस कोचला, त्या डायटिशियनला खरंच हायपोग्लायसेमिया हे डायबिटीजचं कॉम्प्लिकेशन काय असतं हे माहीत आहे का? त्याला डायबिटिक ॲसिडोसिस काय असतं हे माहिती आहे का? त्याला स्टार्वेशन ॲसिडोसिस म्हणजे काय हे माहिती आहे का? त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स काय असतो हे माहिती आहे का? हे चेक करा. त्याच्याशिवाय त्याच्याकडे तुम्ही कोचिंग घेऊ नका. अदरवाईज तुमच्यासाठी काहीतरी मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊन बसेल. ओके. सो आय मीन खूप डेप्थमध्ये ह्या गोष्टी आहेत आणि आपण लिटरली आपल्या हेल्थसोबत खेळतोय. येस, सो येस वी हॅव मॅम. टू बी व्हेरी येस, केअरफुल. येस, येस. तुम्ही म्हणजे आपण बघतोय आता सध्या मार्केटमध्ये बरेचसे स्कॅम्स येतात. बरोबर. म्हणजे वेट लॉस स्कॅम हा तर म्हणजे सगळ्यात मोठा स्कॅम आहे. वेट लॉस म्हटलं की लोकं त्यांना बघतात की कुठे काही शॉर्टकट भेटतोय का आपल्याला आपला वेट अगदी. लॉस करण्यासाठी आणि अशा शॉर्टकटच्या प्रलोभनांना पडून लोकं फिट बनण्याऐवजी आपल्या शरीराला डॅमेजेस करून बसतात. कित्येक वेळा पाहिलेलं आहे आम्ही की लोकं वेट लॉसच्या ह्याच्यामध्ये मल्टिपल ऑर्गन डॅमेज करून बसतात. डिप्रेशन, एन्झायटी, मूड स्विंग्स सारखेही मेंटल हेल्थ कंडिशन्स त्यांना फॉर्म होऊ शकतात. त्यामुळं आपला वेट लॉस किंवा फिटनेसचा जो जर्नी आहे, तो अतिशय सायंटिफिकली बॅक्ड अप्रोच असणं गरजेचं आहे. कुठून तरी काहीतरी ऐकतोय, कोणीतरी ज्याला काहीच नॉलेज नाही असा व्यक्ती येऊन तुम्हाला शिकवतोय, तर अशा गोष्टींच्या प्रलोभनांना बळी पडू नका तुम्ही. बरोबर आणि तुम्ही जसं म्हणालात त्यावरच मी सांगेन, की सोशल मीडियावरती अजून एक ट्रेंडिंग असा प्रकार ते मील रिप्लेसमेंट शेक्स हे मी खूप ऐकून आहे आणि बरोबर. हो. बरोबर मॅम. मील रिप्लेसमेंट शेक्स म्हणजे
सकाळ, दुपार, संध्याकाळ सगळ्या जेवणांमध्ये ते तुम्हाला शेक्स देतील. एक पावडर असते पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करा आणि ती प्या आणि त्याच्यातून तुम्ही तुमचा वेट लॉस करा किंवा तुम्ही फिट बना, अशा प्रकारचे दावे केले जातात. पण मला सगळ्यांना हे विचारायचं आहे, की खरंच अशा प्रकारचा फिटनेस जर्नी सस्टेनेबल आहे का? तुम्ही आयुष्यभर अशा प्रकारच्या पावडरचं पाणी पिऊन तुम्ही जगू शकता का? मनुष्य हा एक सोशल ॲनिमल आहे. तुम्हाला बरेचसे फंक्शन्स अटेंड करावे लागतात. तुम्हाला बाहेर फिरायला जावं लागू शकतं किंवा वेगवेगळ्या कंडिशन्स फॉर्म होतात आपल्या लाईफमध्ये. त्या सगळ्या कंडिशन्समध्ये तुम्ही अशा प्रकारचे मील रिप्लेसमेंट शेक्स तुम्ही पिऊन तुमचं आयुष्य काढू शकता का? आणि अशा प्रकारचे शेक्स ज्या दिवशी तुम्ही बंद करता, तिथून तुम्हाला यो-यो सिंड्रोम दिसतो. यो-यो सिंड्रोमचा अर्थच आहे, की जेवढाही तुम्ही वेट लॉस केलेला आहे, तेवढा सगळा बाउन्स बॅक होतो किंवा त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही वाढवून बसता. त्यामुळंच आपला जो हा वेट लॉसचा जर्नी आहे, ती मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप सिंपल असणं गरजेचं आहे. खूप साधा ठेवा. खूप मोठे गोल ठेवू नका. गोल एकदम साधारण ठेवा, की मला पुढच्या 10 दिवसामध्ये 300 ते 700 ग्रॅमच्या आसपास वेट लॉस करायचा आहे. गोल हा कधीच ठेवू नका, की मला पुढे 30 किलो वजन कमी करायचं आहे किंवा गोल हा ठेवू नका, की मला महिन्याभरात 7-8 किलो वजन कमी करायचं आहे. आपला ब्रेनही तशा प्रकारे फंक्शन करू शकत नाही. आपण अशा प्रकारची जर्नी सस्टेन करूच शकत नाही आणि जरी तुम्ही केलंत तरी सगळा वेट लॉस जो आहे तो परत वेट गेन होईल. यो-यो सिंड्रोम तुम्हाला हिट करेल. बरोबर. तर मग आहार आणि व्यायाम ह्याचं संतुलन असणं खूप गरजेचं आहे ह्याच्यामध्ये. येस, आणि येस. खास डायबिटिक कंडिशनसाठी तुम्ही कुठल्या पद्धतीचे व्यायाम सजेस्ट कराल? लाइक आपण म्हणतो रनिंग असेल, योगा असेल किंवा जिम, ह्यातलं तुम्ही काय सजेस्ट कराल? यातला कोणताच व्यायाम चुकीचा नाहीये. तुम्ही रनिंग करा, वॉक करा, योगा करा किंवा जिम करा. हे सगळे एक्झरसाइज चांगलेच आहेत आणि एका सिंपल लँग्वेजमध्ये सांगायला गेलं तर ज्या एक्झरसाइजमध्ये तुम्ही तुमच्या मसलला चॅलेंज करता, असे सगळे एक्झरसाइजेस एका डायबिटिक व्यक्तीसाठी फायद्याचे ठरतात आणि हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एपॉक इफेक्ट काय असतो हे माहीत पाहिजे. एपॉक ओके. इफेक्ट म्हणजे एक्सेसिव्ह पोस्ट एक्झरसाइज ऑक्सिजन कन्झम्पशन. म्हणजे तुम्ही जेव्हा एक रेजिस्टन्स ट्रेनिंगचं एक चांगलं सेशन अटेंड करता, परफॉर्म करता, म्हणजे जसं की तुम्ही 1 तास तुम्ही जिममध्ये वर्कआउट केलात, तर त्याच्यानंतर जवळपास 22 ते 23 तासापर्यंत आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं कन्झम्पशन वाढलेलं असतं आणि त्या ऑक्सिजनच्या कन्झम्पशनमध्ये तुमच्या कॅलरीज बर्न होत राहतात आणि त्या कॅलरीज कुठून येतात तर तुमच्या ब्लडमधल्या शुगरमधून. ओके. तर जर डायबिटिक असाल तुम्ही, तर तुम्ही 1 तास जरी व्यायाम केलात तरी या एपॉक इफेक्टमुळे तुमच्या 22 तासापर्यंत तुमच्या शुगर लेवल मॅनेज करायला हा 1 तास फायद्याचा ठरतो. बरोबर. आणि अशा प्रकारचा एपॉक इफेक्ट कार्डिओ एक्झरसाइज म्हणजे रनिंग असेल, वॉक असेल किंवा फ्लेक्झिबिलिटी एक्झरसाइज, योगा याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणात दिसून येत नाही. एपॉक इफेक्ट हा जास्तीत जास्त प्रमाणात फक्त आणि फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग, रेजिस्टन्स ट्रेनिंग ज्याला म्हणतो हो. किंवा जे मसलचे एक्झरसाइजेस, ज्या एक्झरसाइजमधून तुमचा मसलचा ब्रेकडाऊन होतो आणि त्याच्यानंतर तो रिपेअर होतो आणि त्या रिपेअरमध्ये तुमच्या मसलची साईज वाढून येते, अशा प्रकारच्या एक्झरसाइजेसमध्येच हा एपॉक इफेक्ट दिसून येतो आणि तो डायबिटिक्ससाठी नक्कीच फायद्याचा आहे. ओके. आणि जे मिडल एज किंवा जे एजेड असतील त्यांच्यासाठी काय खास सजेस्ट कराल तुम्ही? डेफिनेटली सगळेजण स्ट्रेंथ वर्कआउट करू शकतात. गरजेचं नाही आहे की प्रत्येकाने जिममध्ये जायचं आहे. हं. माझ्या वाईफने जवळपास तिचं 27 किलो वजन कमी केलेलं आहे. ओ वॉव! तिचं वजन 79 केजीस होतं आणि आता तिचं वजन आहे 55 किलो आणि त्याच्यामध्ये तिनं एकदाही जिमला गेलेलं नाही आहे. ती घरी फक्त बॉटल्स 1-1 लिटरच्या 2-2 लिटरच्या बॉटल्स किंवा डंबेल्सच्या एक्झरसाइजने ते स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं आणि त्याच्यातून तिनं तिचं वेट लॉस केलेलं आहे. तिला PCODचा प्रॉब्लेम होता, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणजे, आणि त्याच्यामध्ये मग तिला मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर झालेले आणि तिला जेव्हाही मेन्स्ट्रुअल सायकल यायची त्यावेळी तिला खूप त्याच्यामध्ये पेनमुळं सफर करायची ती किंवा आम्हाला ज्यावेळी सेकंड बेबीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो, मला शुगर आणि तिला PCOD ह्याच्यामुळं आम्हाला तिला कन्सीव्ह करायला प्रॉब्लेम येत होता. तिला जवळपास 3 ते 4 मिसकॅरेजेस झालेले. पण तिनं जेव्हा तिचं वजन कमी केलं आणि ते एक चांगल्या पद्धतीनं कमी केलं, स्ट्रेंथ वर्कआउट करून एक चांगला डाएट करून कमी केलं, तर डेफिनेटली त्याच्यातून तिचा PCOD नॅचरली रिव्हर्स झाला आणि आमचा सेकंड बेबी आम्ही नॅचरली एकदम फिट बेबी ती कन्सीव्ह करू शकली आणि डिलिव्हर करू शकली.
दॅट्स ग्रेट. आय थिंक कारण हे आता खूप कॉमन होत चाललं आहे. यंगस्टर्स टीनेजपासूनच आपण PCOD पण बघायला मिळतं आहे आपल्याला खूप, आणि PCOS पण आहे. प्लस IVFचं प्रमाण खूप जास्ती वाढलेलं आहे, त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. सो त्यासाठी तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर मॅम. म्हणजे जेवढेही IVFचे जे पेशंट्स आपण बघतो त्यातले अर्धे पेशंट हे फिजिकली अनफिट असतात. असं नाही की त्यांच्या पूर्ण शरीरात काहीतरी खूप मोठा काहीतरी डॅमेज झालेला, काहीतरी जेनेटिक इश्यू झालेला आहे आणि त्याच्यामुळं ते त्यांना मुलं होत नाही आहेत. प्रॉब्लेम बेसिक आहे की आपली लाईफस्टाईल, आणि त्याच्यामुळं तुमचा फिटनेस लेवल जी कमी होत चाललेली, त्याच्यामुळं हे IVFचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याचं सायन्स जर सांगायला गेलो तर 2 प्रकारचे पेशंट असतात. एक तर मेल इन्फर्टिलिटी आणि फिमेल इन्फर्टिलिटी. मेल इन्फर्टिलिटीमध्ये मग त्यामध्ये त्यांच्या स्पर्मची क्वालिटी किंवा स्पर्मची क्वांटिटी, मोटिलिटी याचा इश्यू तयार झालेला असतो. दुसरा इरेक्टाईल डिस्फंक्शन. तर जे डायबिटिक पेशंट आहेत त्याच्यामध्ये स्पर्मची क्वालिटीही बिघडत जाते, क्वांटिटीही कमी होत जाते, आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन नावाचा प्रॉब्लेमही क्रिएट व्हायला लागतो. इरेक्टाईल डिस्फंक्शनचे आत्ता पूर्ण जगभरात जवळपास 31 कोटींपेक्षा जास्त पेशंट आहेत. माय गॉड. आणि याचं बेसिक रिझन जे त्यातले सगळ्यात मॅक्झिमम जे पेशंट आहेत ते ओबेज आणि दुसरं म्हणजे डायबिटिक असलेले आहेत. तर हे होण्याचं कारण हे आहे की ज्यांचे वजन वाढत जातं, फॅट पर्सेंटेज खूप जास्त वाढायला लागतं, किंवा जे डायबिटिक आहेत त्यांच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड सिंथेस प्रोडक्शन जे एका सक्सेसफुल इरेक्शनसाठी गरजेचं असतं, तर तिथं गडबड व्हायला लागते आणि त्याच्यामुळं त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन हा एक प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतो. आणि दुसरं फिमेल्समध्ये जर त्यांचं वजन वाढत असेल किंवा त्या डायबिटिक असतील तर त्यांना हायपर इन्सुलिनिमिया नावाचा एक प्रॉब्लेम क्रिएट होतो, ज्याच्यामध्ये ब्लडमधलं इन्सुलिनचं प्रमाण वाढायला लागतं आणि त्यांच्या पिट्युटरी ग्लँडमधून LH ल्युटिनायझिंग हार्मोन नावाचं जो हार्मोन आहे त्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळं त्यांच्या ज्या ओव्हरीज आहेत त्या ओव्हरीचे जे थिका सेल्स आहेत त्या थिका सेल्समधून अँड्रोजनचं सिक्रिशन वाढतं. अँड्रोजन्स म्हणजेच टेस्टोस्टेरॉन. जे टेस्टोस्टेरॉन पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात सिक्रेट व्हायला पाहिजे ते स्त्रियांमध्ये सिक्रेट व्हायला लागतं आणि त्याच्यामुळं त्यांचं मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर व्हायला लागतं. त्यांचं जे फॉलिकल्स असतात ते प्रॉपरली मॅच्युअर न झाल्यामुळं त्या सिस्टमध्ये कन्वर्ट होतात, मग ते PCODमध्ये कन्वर्ट होतात आणि त्याच्यामुळंच इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत. बरोबर. आणि त्यासोबतच मग हार्मोनल इम्बॅलन्स. येस त्याचाच एक प्रकार आहे. बरोबर. त्याचाच एक प्रकार आहे. हे हार्मोनल इम्बॅलन्स होण्याचं कारण म्हणजे PCOD हे एक कारण ठरतं आणि PCOD होण्यामागे एक हार्मोनल इम्बॅलन्स हे कारण ठरतं आणि त्या सगळ्यांच्या मागे फिटनेस लेवल कमी झालेले आहेत हे महत्त्वाचं कारण आहे. आता आपण ह्या कंडिशन्सविषयी थोडी माहिती घेतली, तसंच मेंटल हेल्थचे पण प्रॉब्लेम्स खूप वाढत चालले आहेत आणि त्यांचे पण पेशंट्स खूप वाढत चालले आहेत. सो त्याचा आणि फिजिकल हेल्थचा पण काही रिलेशन असतं का? येस डेफिनेटली. म्हणजे जर तुम्ही फिजिकली फिट असाल, फिजिकली ॲक्टिव्ह असाल तर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असता, मेंटली टफ असता, तुम्ही फोकस्ड असता, गोल ओरिएंटेड असता. आणि बेसिकली मी त्याच्यामागचं सायन्स सांगेन. सायन्स हे आहे की जी ओबेज कॅटेगरीमध्ये येणारे लोक आहेत, जे ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये येणारे लोक आहेत किंवा ज्यांना डायबिटीस आहे अशा लोकांमध्ये त्यांच्या ब्लडमध्ये BDNF म्हणजेच ब्रेन डिराइव्हड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर नावाचा जो फॅक्टर आहे त्याच्या लेवल्स खूप कमी असतात. आणि हा जो BDNF आहे, ब्रेन डिराइव्हड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर, हा आपल्या ब्रेनमध्ये न्यूरोजेनेसिस करायला म्हणजे नवीन न्यूरॉन्स बनवायला, न्यूरॉन्स आपल्या ब्रेनचं रिपेअर करायला, आपल्याला फोकस ठेवायला, आपल्याला गोल ओरिएंटेड ठेवायला मदत करत असतो. पण जर एखाद्या ओव्हरवेट कॅटेगरीमधल्या माणसाला किंवा डायबिटिक व्यक्तीला ह्या BDNFच्या लेवल त्याच्या ब्लडमधल्या कमी झाल्या असेल तर डेफिनेटली त्याला मग ब्रेन प्रॉपरली रिपेअर होत नाही आहे, त्याचा ब्रेनमध्ये न्यूरोजेनेसिस प्रॉपरली होत नाही आहे, तर त्या कंडिशनमध्ये मग त्याचा ब्रेन प्रॉपरली फंक्शन करू शकत नाही आणि मग त्यांना स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, मूड स्विंग्स, काही जणांना तर लेट ऑनसेट ऑटिझमसारखेही आजार दिसू शकतात. त्यामुळंच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी असली पाहिजे ते म्हणजे फिजिकली फिट राहणं. आणि तुम्ही जेवढं फिजिकली फिट राहाल तेवढं चान्सेस आहेत की तुम्ही मेंटली फिट होत जाल. त्याच्यामागे बरेचसे सायन्स तर खूप मोठं आहे याच्यामागे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी एक्झरसाईज करता त्या एक्झरसाईजमध्ये देखील तुमच्या ब्रेनमध्ये सेरोटोनिन आणि डोपामिन नावाचे 2 हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात
आणि त्या हॅपी हार्मोन्स जर त्याची कमतरता असेल, तुमच्या ॲक्टिव्हिटी लेवल्स खूप ड्रॉप झाल्यात त्यामुळं, तर डेफिनेटली तुम्हाला मग डिप्रेशनचा प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतो. तसंच तुम्ही जेव्हा एक्झरसाईज करता, त्या एक्झरसाईजमध्येही तुम्हाला बीटा हायड्रॉक्झिब्युट्रेट नावाचं एक केमिकल, एक मेटाबॉलाईट आपल्या लिव्हरमध्ये प्रोडक्शन होत असतं. ओके. आणि हे बीटा हायड्रॉक्झिब्युट्रेट आपल्या ब्लडमधल्या BDNFच्या लेवल वाढवतं, ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉपिक फॅक्टरच्या लेवल वाढवतो, आणि त्याच्यामुळं तुमचा ब्रेन चांगल्या प्रकारे फंक्शन करायला लागतो. म्हणजे आपला एक एक्झरसाईज तुमच्या ब्रेनला कशा प्रकारे फिट ठेवू शकतो ह्याचं हे सगळं सायन्स आहे, बरोबर. याची ही सगळी बायोकेमिस्ट्री आहे. तर त्यामुळं खूपच वास्ट आहे. येस, त्यामुळंच तुम्हाला सगळ्यांना दिवसातून 1 तास तरी व्यायाम केलाच पाहिजे. तो कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा, पण प्रयत्न करा की तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगवरती भर द्या आणि त्याच्यातून तुम्ही फिजिकली आणि मेंटली दोन्ही फिट राहा. बरोबर. आणि आय थिंक जेव्हा आपण फिजिकली आणि मेंटली फिट असतो तेव्हा सेल्फ लव्ह सारख्या गोष्टी आपण एक्सेप्ट करायला हे करतो. कारण असे कंडिशन्स असताना माइंडसेट पण एकदम नेगेटिव्ह होऊन जातं आणि आपण मूड स्विंग्स असल्यामुळे सगळ्याच गोष्टींना एक वेगळ्या ॲटिट्यूडनी बघतो. त्यावर तुम्ही काय म्हणाल? येस मॅम, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की आपलं जे आपल्या सगळ्यांचं सगळ्यात महत्त्वाची जी रिलेशनशिप कोणाबरोबर असेल ना, तर ती रिलेशनशिप सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली रिलेशनशिप कोणाबरोबर असली पाहिजे, तर ती स्वतःबरोबर. जर तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला लागाल ना, तरच तुमच्यावरती लोक प्रेम करायला लागतील. तुम्ही जेव्हा स्वतःमध्ये चेंजेस करायला लागाल, चांगले पॉझिटिव्ह चेंजेस कराल, तर समोरचा व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करायला लागेल आणि त्याच्यातूनच सगळं काही चांगलं घडत जाईल. तुम्ही फिट बनत जाल, मेंटली फिट बनत जाल. तर आपल्याला ह्याच्यात करायचं काय आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला प्रायोरिटी डिसाईड करायची. इट्स ऑल अबाउट प्रायोरिटीज. तुम्हाला ठरवायचं की तुमची प्राथमिकता काय आहे. तुम्ही डायबिटिक आहे, तुम्ही तुमच्या औषधांचे डोसेस वाढतच चाललेले आहेत. किती दिवस फक्त या औषधांवरती डिपेंड राहणार आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. एक खूप फेमस फिजिशियन, त्यांची वाईफ गायनेकॉलॉजिस्ट, जो फिजिशियन दिवस रात्र सगळ्या पेशंट्सला फक्त डायबिटीसच्या मेडिसिन्स लिहून देतो, त्याच्या वाईफला डायबिटीस आहे आणि त्याच्या वाईफच्या पायाचं ॲम्प्युटेशन ते रोखू शकले नाहीत. त्यांच्या वाईफ ज्या गायनेकॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्या पायाचं ॲम्प्युटेशन त्यांना करावं लागलेलं आहे. माय गॉड. जर एका एवढ्या फेमस डॉक्टरला स्वतःच्या वाईफचा पाय वाचवू शकले नाहीत ते, तर तुम्हा सगळ्यांना मेडिसिन्स कितपत वाचवू शकतील. त्यामुळंच मेडिसिन चुकीचं असं मला म्हणायचं नाही. मेडिसिन जिथं घेणं गरजेचं आहे ते घ्यायचेच आहेत, मात्र तुम्ही स्वतःसाठी काय करताय, स्वतःमध्ये काय बदल घडून आले, ज्याच्यासाठी तुम्ही असे जे काय प्रयत्न करताय, असे काय प्रयत्न केले की ज्याच्यातून तुम्हाला जो डॅमेज तयार झाला आहे तो रिपेअर करायला तुम्ही स्वतःसाठी स्वतःच्या बॉडीला मदत करताय. आपल्या शरीरामध्येही एक नॅचरल ॲबिलिटी आहे की ती स्वतःला ठीक करू शकते, मात्र ती हेल्प मागत असते तुम्हाला सगळ्यांना की मला मदत करा. तर ती मदत कशी आहे, तर तुम्ही एक चांगला डाएट, एक चांगली लाईफस्टाईल, एक्झरसाईज, ह्याच्यातून ती मदत भेटू शकते आपल्या शरीराला. म्हणजे मी एक्झाम्पल सांगतो की एक व्यक्ती माझ्याकडे सर्जरीसाठी आलेली, ओरल सर्जरी. त्यांच्या शुगर लेवल जवळपास 12पर्यंत पोचलेल्या, आणि मग मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला की तुमच्या 12 HbA1cला तर मी तुमच्या सर्जरी करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या फिजिशियनकडे जा, तुमच्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये करून आणा. त्यांच्या फिजिशियननं त्यांना सांगितलं की तुम्हाला इन्सुलिन सुरू करावं लागेल. फिजिशियनच्या व्ह्यूने ते बरोबर आहे, त्यांना इन्सुलिन सुरू केलं पाहिजे, मात्र त्या पेशंटची इच्छा नव्हती इन्सुलिन सुरू करायची. ते माझ्याकडे आले. मी म्हटलं तुम्हाला तर शुगर तर कंट्रोलमध्ये आणावेच लागतील. मग एक दुसरा पर्याय आहे, तुम्ही डाएट आणि एक्झरसाईज ह्यांना एक चान्स देऊन बघूया, तुमच्या बॉडीच्या ॲबिलिटीला एक चान्स देऊन बघूया की काय होतं आहे. त्यांनी त्यांच्या 3 महिन्याच्या आत सगळ्या शुगर लेवल, आमच्या टीम फिट मॉप्सने त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅन बनवला. एक डाएट, एक्झरसाईज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा एक प्लॅन बनवला. त्याच्यातून त्यांच्या शुगर लेवल 6.5पर्यंत पोचवल्या 3 महिन्याच्या आत, विदाऊट ॲडिंग एनी मेडिसिन. त्यांच्या ज्या काही मेडिसिन सुरू होत्या त्या सुरू होत्या, पण त्याच्यात कोणत्याही नव्या मेडिसिन ॲड न करता त्यांच्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये आल्या आणि आम्ही त्यांचे सर्जरी करू शकलो. ओके. हे कसं शक्य झालं, म्हणजे मेडिसिन तर काय ॲड केल्याच नाही आहेत. बरोबर. म्हणजे तुमचा डाएट आणि एक्झरसाईजने तुमच्या झालेल्या डॅमेजला रिपेअर करायला सुरुवात केली. पण हा डाएट
हे एक्झरसाईज काय असले पाहिजेत, हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स काय असले पाहिजे, ह्याचं सायन्स काय आहे हे तुम्हाला योग्य पद्धतीनं माहीत पाहिजे. आणि तेच सगळं शिकवण्याचं आमची टीम फिटमॉप्स काम करत असते. आम्ही आत्ता जगभरातल्या जवळपास हजारोपेक्षा जास्त लोकांना त्यांचा शुगर लेवल मॅनेज करायला, डायबिटीस मॅनेज करायला, डायबिटीस रिव्हर्स करायला मदत केलेली आहे. त्यात मग US असतील, UK, कॅनडा, दुबई असेल किंवा भारतातल्या बऱ्याचशा स्टेटमधले आणि महाराष्ट्रातले बरेचसे असे कित्येक लोकांना आम्ही त्यांच्या डायबिटीस मॅनेज करायला मदत करतो आहे. बरोबर. आणि प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्यांनाच आपण सेम डाएट आणि हे असं देऊ नाही येस शकत. येस येस. बरोबर. मी आज जर म्हटलं की माझा डाएट काय आहे ज्याने मी माझा डायबिटीस रिव्हर्स केला, हे जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही सगळेजण तेच फॉलो करायला बसाल, मात्र तुमच्या सगळ्यांसाठी ते नाही. परफेक्टली फिट होईल असं सांगू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा डाएट डिझाईन होतो, वेगवेगळ्या बरोबर. प्रकारचे एक्झरसाईज, कारण प्रत्येकाच्या मोबिलिटी लेवल वेगळ्या असतात, प्रत्येक जेंडर, एज हे सगळे फॅक्टर त्यामध्ये, त्यांच्या सध्याच्या शुगर लेवल काय आहेत हे सगळं बघावं लागतं. त्याच्यातून ते डाएट डिझाईन होतात आणि त्याच्यातून मग त्यांचा फिटनेस जर्नी स्टार्ट होतो. बरोबर. पण ही फिटनेस जर्नी सुरू करायला, टू टेक दॅट फर्स्ट स्टेप किंवा जर्नी सुरूही केली, पण त्याच्यात सर्वात मोठा अडथळा काय असतो असं तुम्हाला वाटतं? मला तर वाटतं सगळ्यात मोठा जो अडथळा आहे, सुरुवात हा कधीच अडथळा नसतो. सगळ्यात मोठा अडथळा आहे की सुरुवात केल्यानंतर त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहणं. त्यामुळं फिटनेसची सगळ्यात महत्त्वाची जी की आहे, गुरुकिल्ली ज्याला म्हणू शकतो, ती आहे कन्सिस्टन्सी. जर तुम्ही नियमितपणे व्यायाम करत राहिला, तो जो डाएट आहे, चांगलं डाएट म्हणजे मी म्हणत नाही तेच तेच खात राहा, मात्र एक हेल्दी डाएट तुम्ही जर कन्सिस्टंटली फॉलो करत राहिला, ती चांगली हेल्दी लाईफस्टाईल जर कन्सिस्टंटली फॉलो करत राहिला, तर डेफिनेटली तुम्ही तुमचा फिटनेस जो गोल तुम्ही ठरवलेला आहे तो अचीव करू शकता. त्यामुळंच कन्सिस्टन्सी हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे जो वर्क करतो. तुम्ही भलेही 20 मिनटं का व्यायाम केला, अर्धा तास का व्यायाम केला, तुम्ही म्हणजे गरज नाही आहे की तुम्ही 3-3 तास जिममध्ये घालवा. थोडा व्यायाम रोज करत राहा. मी बघितलं आहे की म्हणजे जिममध्ये काही लोक येतात आणि ते म्हणतात की इथे AC नाही आहे, इथं जॅकुझी नाही आहे, किंवा मग ते पहिल्याच दिवशी, जिमच्या पहिल्याच दिवशी 1-1 लाख रुपयाचे गार्मिनचे वॉचेस घेतील. हे सगळं घेतात ते आणि 10 दिवसामधून नंतर ते जिममधून गायब असतात. मेंबरशिप वर्षभराची भरतील ते, मात्र ते गायब असतील जिममधून. ते त्यांची जर्नी कन्सिस्टंटली फॉलो करत नाहीत. बरोबर. आणि जो व्यक्ती घरी रोज 100 तो जोर मारतो, उठाबशा मारतो, तो व्यक्ती त्याच्यापेक्षा जास्त फिट होतो. गरज नाही आहे की तुम्ही किती हायफाय जिममध्ये जाताय, किती म्हणजे हायफाय गॅजेट्स यूज करताय, त्या सगळ्या गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट नाही आहेत. इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कन्सिस्टंटली प्रयत्न करत राहणं. डॉक्टर, आणि कोविड नंतरच खरं तर डायबिटीसचा असा पसार झालेला आहे आणि खूप प्रमाणात वाढलं गेलं आहे. सो त्याच्यामागे काय कारण असू शकतं? डेफिनेटली तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. कोविडनंतर अशी एक सुनामीच आलेली डायबिटिक पेशंट्सची, म्हणजे एकदम तरुणांमध्ये पण आपल्याला डायबिटीस बघायला भेटतं आहे. आणि त्याच्या मागचं जी कारणं आहेत त्यामधलं एक बेसिक कारण हे आहे की जेव्हा कोविड आला त्याच्यानंतर सगळ्यांची कामं बंद झाली आणि लोक घरीच बसून होती आणि त्यामुळे त्यांच्या ॲक्टिव्हिटी लेवल ड्रॉप झाल्या आणि ॲक्टिव्हिटी लेवल ड्रॉप झाल्यामुळं मग फॅट पर्सेंटेज वाढत गेलं, वजन वाढत गेलं लोकांचं. आणि वजन वाढल्यामुळं मग डेफिनेटली जसं जसं वजन वाढत जातं तसं त्यांच्या चान्सेस वाढतात की त्यांना डायबिटीस डेव्हलप होऊ शकतो. ते एक बेसिक रिझन झालं. त्याच्या व्यतिरिक्तही एक रिझन हे आहे की बऱ्याचशा लोकांना फायनान्शियल लॉस झाले. त्या फायनान्शियल लॉसमुळं जो स्ट्रेस डेव्हलप झाला, त्या स्ट्रेसमुळं आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोनचं सिक्रिशन वाढलं त्या लोकांमध्ये. आणि त्या कॉर्टिसॉल हार्मोन जो आहे तो खूप मोठं एक रिझन आहे आपल्या टिश्यू डॅमेज करायला, इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप करायला, आणि त्या इन्सुलिन रेजिस्टन्समुळं आपल्याला डायबिटीज डेव्हलप करायला. तर ते एक कारण झालं. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक कारण आहे ते म्हणजे स्टेरॉइडल मेडिकेशन्स. कोविडला ठीक करण्यासाठी डॉक्टरांना स्टिरॉइडचे इंजेक्शन्स, मेडिसिन्स द्यावे लागले. म्हणजे ते काही चुकीचं नव्हतं त्यावेळेचं. त्यांनी त्या काही मेडिसिन्स दिल्या, इंजेक्शन्स दिले, लोकांचे जीव वाचवण्यासाठी त्यांच्याकडे तोच एक पर्याय होता. पण त्या स्टिरॉइडल मेडिकेशन्सचा एक साईड इफेक्ट हाही आहे की लोकांना इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढल्यामुळं, आणि त्याच्यामुळं त्यांना डायबिटीज डेव्हलप होऊ शकतो. आणि ह्या सगळ्यांच्या एकत्रित येण्यामुळं कोविडनंतर बघतो आहे की
आपल्या इथे डायबिटीसची एक सुनामीच आली. खूप ह्याच्यामध्ये प्रमाण वाढत गेलेलं आहे. नुसतंच डायबिटीस नाही, तर डायबिटीसमुळं मेंटल हेल्थ कंडिशन्सही लोकांमध्ये फॉर्म होत चाललेले आहेत. जसं की डिप्रेशनच्या पेशंट्सच्या संख्येमध्येही वाढ व्हायला लागलेली आहे. हो, आय थिंक हे कोविडमुळे सगळंच स्पाइकअप झालं होतं. येस, इनफर्टिलिटीचे पेशंट्सही वाढत चाललेले आहेत आता. कोविडच्या नंतर हा एक आपल्याला दुष्परिणाम दिसून येतोय. बरोबर. सो मेंटल हेल्थचं तुम्ही जसं म्हणालात, सो डायबिटीज आणि मेंटल हेल्थचं असं काय कनेक्शन आहे किंवा त्याचाही तो एक परिणाम होतो का म्हणजे? येस, म्हणजे मी मगाशी सांगितलं त्यानुसारच एक डाटा आहे ज्याच्यामध्ये हे दिसून आलं आहे की ज्यांनाही डायबिटीस आहे अशा लोकांना 17% चान्सेस वाढलेले असतात की त्यांना डिप्रेशन डेव्हलप होऊ शकतं, आणि ज्यांना डिप्रेशन आहे अशा लोकांना 45% शक्यता वाढलेली असते की त्यांना डायबिटीस डेव्हलप होऊ शकतो. म्हणजे हे असं ड्युअल रिलेशन आहे. त्यामुळंच आपल्याला सगळ्यात पहिली प्रायोरिटी ही असली पाहिजे की आपण आपल्या फिटनेसवरती लक्ष देणं, आणि फिटनेसवरतीच लक्ष देणं म्हणजे आपलं डाएट, एक्झरसाईज आणि लाईफस्टाईल. आणि लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा फॅक्टर हा आहे की आपलं झोप, पुरेशी झोप घेणं, अननेसेसरली स्ट्रेस वाढवून ठेवायचे नाहीत लाईफमध्ये. बरोबर. स्ट्रेस मॅनेजमेंट करणं ही एक स्किल आहे, तर ती हो. स्किल सगळ्यांनी डेव्हलप करणं गरजेचं आहे. आपण फक्त पैशाच्या मागं पळतोय, पैशाच्या मागं सगळ्यांना पळायचं आहे, पण ते स्मार्टली वर्क करणं गरजेचं आहे तिथेही. त्यालाच आपण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो. बरोबर. तर मी म्हणजे बरोबर तुम्ही म्हणालात अगदी, कारण की असे खूप मिसकन्सेप्शन्स आहेत की फक्त गोड खाल्ल्यानेच डायबिटीज होतं किंवा गोड जास्ती खाऊ नये. सो आय थिंक हे सगळे फॅक्टर्स तुम्ही जे आत्ता म्हणालात हे एक आय मीन त्याचाच भाग आहे डायबिटीज होण्याचा. डायबिटीज डेव्हलप व्हायला कोणतंही एक कारणीभूत नसतं, तर असे कित्येक कारणं एकत्रितपणे काम करत असतात ज्याच्यामधून तुमचा शरीरामध्ये डॅमेज व्हायला लागतो. तो डॅमेज म्हणजे तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो. बरोबर. त्यामुळे फक्त एका पर्टिक्युलर गोष्टीला आपण कारणीभूत ठरवू शकत नाही. हो. आणि झोप जसं म्हणालात तर स्लीप सायकल कशी असली पाहिजे त्यावर तुम्ही काही सांगाल आपल्याला का? कमीत कमी दिवसातून 7 ते 8 तास आपण झोप घेतली पाहिजे. काही नाहीतरी आपण 7 तास तरी झोपलंच पाहिजे. जर झोपला नाहीत तुम्ही तर डेफिनेटली आपला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. आपल्याला झोप म्हणजे आपल्या शरीराची जी झीज झालेली असते, जी दिवसभर आपण जे काम ॲक्टिव्हिटी करत असतो त्याच्यातून जी झीज झालेली असते ती भरून काढण्यासाठी आपण झोपत असतो. आपल्या ब्रेनला रिपेअर करण्यासाठी आपण झोपत असतो. पण झोप जर पुरेशी नाही झाली तर आपली ती झीज भरून निघणार नाही, आणि झीज भरून नाही निघणार तर डेफिनेटली तुम्हाला चान्सेस असतात की तुम्हाला डायबिटीस डेव्हलप होऊ शकतो, हायपरटेन्शन डेव्हलप होऊ शकतो, कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढू शकतात. ज्यांना डायबिटीस आहे अशा लोकांनाही कोलेस्ट्रॉल लेवल वाढण्याची शक्यता ही का तयार झालेली असते त्याच्या मागे एक सायन्स आहे. ते सायन्स असं आहे की आपलं जे इन्सुलिन आहे त्या इन्सुलिनचं काम आहे 2 प्रकारचं. एक तर आपल्या शुगरला मॅनेज करणं, आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक काम आहे ते म्हणजे आपल्या ब्लडमधले जे फ्री फॅटी ॲसिड्स असतात जे जेवणातून भेटलेले असतात त्या फ्री फॅटी ॲसिड्सला आपल्या स्केलेटल मसल्समध्ये पोचवणं. मात्र ज्यांना डायबिटीस आहे त्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झालेला आहे, म्हणजे त्यांचे इन्सुलिन रिसेप्टर प्रॉपरली काम करत नाहीत. त्यामुळं हे जे इन्सुलिन जे कॅरियर हार्मोन म्हणतो त्याला, ते आपल्या ब्लडमधल्या फ्री फॅटी ॲसिड्सला आपल्या स्केलेटल मसल्समध्ये प्रॉपरली पोचवूच शकत नाहीत. त्यामुळं हे जे सगळे फ्री फॅटी ॲसिड आहेत आपल्या लिव्हरकडे फ्लक्स होतात आणि तिथं त्याचं कन्व्हर्जन LDLमध्ये व्हायला लागतं, म्हणजेच लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल. आणि हे बॅड कोलेस्ट्रॉल जेव्हा वाढतं तेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस नावाचा एक प्रॉब्लेम तयार होतो. आणि हे ॲथेरोस्क्लेरोसिस आपल्याला ब्लडचं जे प्रेशर म्हणजे आपण हायपरटेन्शन म्हणतो ते हायपरटेन्शन नावाचा आजार तयार करतं. आणि ज्यांनाही हायपरटेन्शन क्रोनिकली असतं त्यांना मग हार्टचे प्रॉब्लेम होण्याची शक्यता वाढते. म्हणजे आपण जर अनफिट असाल तर तिथपासून तुमचा कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस, हार्टचे प्रॉब्लेम क्रिएट कसे होऊ शकतात ह्याची ही जर्नी, ह्याचं हे सायन्स आहे. तर ह्याच्यावरती बेसिक उपाय आहे, सिम्पल, फिटनेस लेवल वाढवा तुमच्या. तिथपर्यंत आपण पोचणारच नाही. आपल्याला डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन्सपर्यंत पोचायचंच नाही आहे, त्याच्या अगोदरच आपल्याला हे सगळं स्टॉप करायचं आहे. त्यामुळेच सगळ्यात पहिल्यांदा फिटनेस ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे. हो. आणि त्यातलाच एक आय थिंक इम्पॉर्टंट भाग असा आहे तो गट हेल्थबद्दल. येस. आणि ते प्रोबायोटिक ड्रिंक्स सध्या फॅड पण आहे त्याचं खूप, आणि यंगस्टर्स त्याला प्रेफर करतात. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट? प्रोबायोटिक्स
नक्कीच काम करतात आणि डायबिटिक व्यक्तीमध्येही काम करू शकतात. मात्र ते कशा प्रकारे कन्झ्युम केले पाहिजेत त्याच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे ते कसे वर्क करतात हे माहीत असणं गरजेचं आहे. थोडंसं लेंदी होईल हे, मात्र समजून घेतलं ते तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. म्हणजे ओके. तुम्हाला तुमचा डाएट डिझाइन करायला फायदा होईल. आणि हे सर्वांसाठीच असतं का? येस, येस. सगळ्यांसाठी कामाचं आहे हे. आपण ज्यावेळी आपण जेवण करतो, त्या जेवणामध्ये जे कार्बोहायड्रेट प्लांट सोर्सेस ऑफ फूड आहेत, त्याच्यामध्ये फायबर्स असतात आणि हे फायबर ज्यावेळी आपल्या इंटेस्टाईनमध्ये जातात, तर इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत. आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये जवळपास 30 ते 100 ट्रिलियन मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत. आपल्या बॉडीमध्ये जेवढे सेल्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये आहेत आणि तेही लार्ज इंटेस्टाईनमध्ये. आणि ह्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ह्या आपल्या जेवणामधले जे फायबर्स आहेत त्याचं ब्रेकडाऊन करतात आणि त्या ब्रेकडाऊनमधून SCFA ब्युट्रेट म्हणजे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड ब्युट्रेट नावाचं एक मॉलिक्यूल रिलीज होतो. आणि हा जो शॉर्ट चेन फॅटी ॲसिड ब्युट्रेट आहे, आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये प्रोडक्शन होणारा GLP-1 म्हणजेच ग्लुकागॉन लाईक पेप्टाईड 1 नावाचा एक अँटी डायबिटिक हार्मोनचं प्रोडक्शन वाढवायला हा SCFA ब्युट्रेट मदत करतो. आणि ह्या GLP-1 अँटी डायबिटिक हार्मोनची 3 कामं आहेत. एक तर तुमच्या पँक्रियाजमधून इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवणं, दुसरं जे तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करणं आणि तिसरं म्हणजे तुमचं फॅट पर्सेंटेज कंट्रोलमध्ये ठेवणं. हे सगळी तिन्ही कामं हे आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये सिक्रेट होणारा GLP-1 नावाचा अँटी डायबिटिक हार्मोन काम करत असतो. पण ह्याच्यासाठी तुमच्या जेवणामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर्स असणं गरजेचं आहे, जे जवळपास 25 ते 40 ग्रॅमच्या आसपास असलं पाहिजे. आणि तुमच्या पोटामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असणं गरजेचं आहे. पण हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आपण बाहेरून खातो त्यालाच आपण प्रोबायोटिक्स म्हणतो. आणि हे प्रोबायोटिक आपण गरजेचं नाही आहे की ते आपण बॉटलमधलं प्यावं. आपल्याला जेवणामधूनही हे मायक्रो ऑर्गॅनिझम भेटू शकतात. त्याच्यामधलं सगळ्यात सिम्पल म्हणजे तुम्ही दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई असतात. त्याच्या व्यतिरिक्त योगर्ट आहे, किमची आहे, सॉरेक्रॉट आहे, नॅटोकायनेज आहे. नॅटो म्हणतात. हे जॅपनीज रेसिपीज आहेत, पण मात्र नक्कीच त्या आपण जर अमेरिकन पिझ्झा बर्गर जर ॲक्सेप्ट करत असेल तर आपण जपानमधलं सॉरेक्रॉट, किमची, कंबुचा किंवा नॅटो अशा प्रकारचे पदार्थही ॲक्सेप्ट केले पाहिजेत. फर्मेंटेड आणि येस, जे फर्मेंटेड फूड आहेत त्याच्यामध्ये मायक्रो बॅक्टेरियाज असतात आणि ते डेफिनेटली ॲज अ प्रोबायोटिक म्हणून काम करतात. आणि हे प्रोबायोटिक आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये अँटी डायबिटिक हार्मोन GLP-1 नावाचं अँटी डायबिटिक हार्मोनचं प्रोडक्शन वाढवतात आणि त्याच्यातून तुम्हाला डायबिटीस रिव्हर्स करायला मदत भेटू शकते. ओके. असे बरेचसे फूड पण आहेत ज्याच्यातून तुम्ही तुमच्या शुगर लेवल मॅनेज करू शकता. जसं की आपल्या ब्रेकफास्टमध्ये जर तुम्ही ओट्स खात असाल तर ओट्समध्ये असलेले बीटा ग्लुकॉन्स तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करायला मदत करतात. त्यामुळे जर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये जर ओट्स खात असाल तर तुमच्या पोस्ट प्रँडियल शुगर लेवल कंट्रोलमध्ये येऊ शकतात. किंवा तुमच्या जेवणामध्ये जर रोज तुम्ही डाळिंब खाल्लं तर डाळिंबामध्ये असलेलं ॲलिजिक ॲसिड तुमच्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये आणायला मदत करू शकतात. तुमच्या ब्लडमधल्या BDNFच्या लेवल वाढवायला मदत करू शकतात. परत आपल्या नॅटो हे एक जॅपनीज रेसिपी, एक फर्मेंटेड फूड आहे सोयाबीनपासून बनलेलं. त्या नॅटोमध्ये असलेलं नॅटोकायनेज आपल्याला आपल्या कोलेस्ट्रॉल लेवल कमी करायला मदत करू शकतात. आपलं ब्लड थिनर म्हणून, नॅचरल ब्लड थिनर म्हणून काम करू शकतं. अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून काम करू शकतं. तर आपल्या फूडमध्येही बरंचसं पोटेन्शियल आहे की आपण नॅचरली बऱ्याचशा गोष्टींना, बऱ्याचशा आजारांना कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. फक्त मेडिसिन्स हा उपाय नाही आहे. मेडिसिन हा उपाय त्यांच्यासाठीच आहे जे स्वतःवरती काय प्रयत्न करत नाही आहेत, स्वतःच्या फिटनेसवरती काय प्रयत्न करत नाहीत. त्यांच्यावरती मेडिसिन हाच एक उपाय आहे आणि त्यांच्या मेडिसिनचे डोसेस वाढतच जाणार आहेत. बरोबर. आणि ॲज अ डॉक्टर, ॲज अ फिटनेस सल्लागार, तुम्ही आपल्या सर्वांनाच काय गायडन्स द्याल किंवा काय एक संदेश द्याल खास एस्पेशली डायबिटिक लोकांना? मला सगळ्यांना हेच म्हणायचं आहे की आपल्या शरीरात जो डॅमेज तयार झालेला आहे, ज्याच्यामुळं आपण म्हणजे डायबिटिक झालेलो आहे, म्हणजेच आपल्याला जो इन्सुलिन रेझिस्टन्स जो डेव्हलप झालेला आहे, तो जर ठीक करायचा असेल तर औषधांबरोबरच आपल्याला आपल्या शरीराच्या ॲबिलिटीजला, आपल्या शरीराच्या पोटेन्शियलला एक संधी दिली पाहिजे, ज्याच्यातून आपण आपला डायबिटीस रिव्हर्स करू शकू. आणि त्याच्यासाठी एक चांगला हेल्दी डाएट, एक लाईफस्टाईल चांगलं आणि एक्झरसाइज ह्या गोष्टी वर्क करत असतात.
तर सगळ्यांनी थोडाही वेट न करता आजचा हा दिवस आहे ना, हा दिवस इथंच आपल्याला ती स्टेप टाकायची आणि ती आयुष्यभर ही जर्नी कंटिन्यू ठेवायची, ज्याच्यातून तुम्ही फिट राहाल आणि डायबिटिक फ्री राहाल. थँक यू सो मच डॉक्टर माने फॉर कमिंग ऑन ग्रो मोशन अँड शेअरिंग युअर स्टोरी. खरंच आय एम शुअर डेफिनेटली जे नॉन डायबिटिक पण आहेत, जे बघतायत, त्यांनाही एक बूस्ट मिळाला असेल स्वतःची लाईफस्टाईल इंट्रोस्पेक्ट करण्यासाठी, चेक करण्यासाठी. आणि जे डायबिटिक आहेत त्यांना तर डेफिनेटलीच एक इन्स्पिरेशन समोर आहे आपल्या. तर नक्कीच त्यांची जर्नी पूर्णपणे बघून तुम्ही फिट मॉर्ब्स ह्या कंपनीला कॉन्टॅक्ट करू शकता स्वतःच्या जर्नीसाठी, ट्रान्सफॉर्मेशन जर्नीसाठी. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.